तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, राज्यातील पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। मित्रांनो, आज दुपारनंतरच आपल्याला राज्यातील परतीच्या पावसाला जोरदार अशी सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता तसेच कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे आजपासून। तसेच मित्रांनो, राज्यात 21 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत पुन्हा एकदा भयंकर मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे। हा पाऊस मित्रांनो आपल्याला विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज कोणकोणत्या भागात शक्यता आहे, तसेच पुढील 3 दिवसांचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आज दुपारनंतरच आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मनमाड, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील भागांमध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाला आपल्याला दुपारच्या नंतर सुरुवात झालेले आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। तसेच कोकण पट्टीचा विचार केला तर कोकण पट्टीमधील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी तसेच कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची हजेरी आज दुपारनंतरच आपल्याला लागलेली पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये मित्रांनो आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड तसेच बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला भाग बदलत पाहायला मिळते। तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, परतूर या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला संपूर्ण वातावरण ढगाळ पाहायला मिळते। आज दुपारच्या नंतर आपल्याला तसेच हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील झालेला पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी भाग बदलत पाहायला मिळतोय। बाकी उत्तर महाराष्ट्रामध्ये फार काही आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळत नाहीये। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, देसाईगंज या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारपासूनच आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळतोय। तसेच एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आजच्या दरम्यान मित्रांनो आपल्याला बऱ्याच भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळते, तर काही भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, 20 सप्टेंबरचा अंदाज पाहिला तर 20 सप्टेंबरला देखील आपल्याला जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय। विदर्भापासून मित्रांनो आपण सुरुवात होणार आहे तर 20 सप्टेंबरला मित्रांनो आपल्याला विदर्भातील आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, उमरेड, देसाईगंज, वाशिम या संपूर्ण विदर्भातील भागांमध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सायंकाळनंतर 20 सप्टेंबर पासून आपल्याला पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, विदर्भापासून आपल्याला पावसाची शक्यता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। उद्यापासूनच तसेच अमरावती व अकोला या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार अशी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील 20 तारखेपासून आपल्याला पावसाचा जोर वाढताना चित्र पाहायला मिळते। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, मनमाड, इगतपुरी, वाडा, सिन्नर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। तर आजच्या तुलनेमध्ये आपल्याला उद्यापासून पावसाचा जोर जास्त उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो आपल्याला कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, चिपळूण, खोपोली, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला उद्यापासून 20 सप्टेंबर पासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। जसं की आपण बघू शकताय पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टीमध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार अशा पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते। 20 सप्टेंबरला जोरदार अशा पावसाची हजेरी आपण होऊ शकते आपल्याला, जसं की आपण बघू शकताय। तसेच उर्वरित मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या अशा पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। तर 21 सप्टेंबरचा अंदाज जर पाहिला मित्रांनो तर 21 सप्टेंबरला मित्रांनो आपल्याला अक्षरशः काही भागांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात येत आहे। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय दुपारपासूनच आपल्याला 21 सप्टेंबर पासून आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पूर्णतः आपल्याला पावसाळी वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण राज्यामध्येच आपल्याला 21 सप्टेंबर पासून मुसळधार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय विदर्भातील आपल्याला नागपूर, अमरावती, आर्वी, वर्धा, यवतमाळ, आदिलाबाद, उमरेड, चंद्रपूर या भागामध्ये मित्रांनो आपल्या अक्षरशः अतिवृष्टी या पावसाचा इशारा देण्यात येत आहे। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळते।
तसेच बीड, माजलगाव, लातूर, उदगीर, औसा, बार्शी, भूम, परांडा, वाशी, तुळजापूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः अतिमुसळधार पाऊस 21 सप्टेंबरला दुपारनंतर पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, अक्षरशः येलो अलर्ट या जिल्ह्यांना देण्यात येत आहे। तर मित्रांनो आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर तसेच बार्शी, करमाळा, दौंड, भूम, परांडा, वाशी, कर्जत, श्रीगोंदा, वाशिम, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला 21 सप्टेंबरला दुपारनंतर पाहायला मिळत आहे। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 21 सप्टेंबरला पाहिलं तर अधिक प्रमाणात नाशिक, मालेगाव मध्यम ते जोरदार अशा पावसाची हजेरी आपल्याला 21 सप्टेंबरला दुपारच्या नंतर पाहायला मिळते। तसेच 22 सप्टेंबरला मित्रांनो पावसाचा जोर आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्राकडे वाढताना पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्राकडे मित्रांनो 22 सप्टेंबर पासून जोर जाणार आहे। अक्षरशः पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश पाऊस सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, अहमदनगर, सांगली, वडूज, विटा, कराड, जत, निप्पाणी या भागामध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः अतिवृष्टी रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतंय। कोकण पट्टीकडे मित्रांनो जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। कोकण पट्टीमधील मुंबई, ठाणे, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या संपूर्ण कोकण पट्टीच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला 22 सप्टेंबरला पावसाचा जोर अधिक प्रमाणात मुसळधार पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला नाशिक व नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये भयंकर मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो 23 सप्टेंबरचा विचार केला तर 23 सप्टेंबरला देखील मध्यम ते जोरदार अशा पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मित्रांनो आपल्याला 21 सप्टेंबर पासूनच आपल्याला भयंकर मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।